दरवर्षी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी मराठी पत्रकार दिनानिमित्त कोल्हापुरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं पत्रकारांना पुरस्कार दिले जातात। यावर्षी 2024 सालातील उत्कृष्ट पत्रकार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी, कॅमेरामॅन तसेच उपसंपादक आणि डिजिटल मीडिया पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते। ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोंढे, संजय पाटोळे, मनोज साळुंखे, कृष्णात जमदाडे, चारुदत्त जोशी, संजय देसाई, राजा उपळेकर, मोहसिन मुल्ला, जिल्हा माहिती अधिकारी अडसूळ आदी तज्ज्ञ परीक्षकांनी या प्रस्तावांचं परीक्षण करून पुरस्कारार्थींची निवड केली। प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली। यामध्ये लोकमतचे पोपट पवार यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झालाय। दैनिक सकाळचे सर्जेराव नावले यांना उत्कृष्ट उपसंपादक पुरस्कार, लोकमतचे आदित्य वेल्हाळ यांना उत्कृष्ट छायाचित्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी नयन यादवाड यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पुरस्कार जाहीर झाला। पुढारी न्यूजचे इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार शेखर पाटील आणि साम टीव्हीचे कॅमेरामॅन सचिन सावंत यांना प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर झाला। रोख रक्कम, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून लवकरच एका शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार असल्याचं अध्यक्ष धनवडे यांनी सांगितलं। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार पुरस्कार जाहीर केले जातात। यावर्षी कोल्हापुरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या आपल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनेही पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत। यामध्ये वर्षभरातील बातम्या यांचा निकष धरून आपले कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक आमचे दिलीप लोंढे सर, संजय पाटोळे सर, मनोज साळुंखे सर, चारुदत्त जोशी सर, कृष्णात जमदाडे सर, संजय देसाई सर, राजा उपळेकर सर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळजी यांच्या मार्गदर्शनातून, यांच्या परिश्रमातून आजचे हे पुरस्कार आम्ही आज जाहीर केलेले आहेत। कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आता येत्या लवकरच मंत्री महोदयांच्या उपस्थित याचा प्रदान सोहळा करण्यात येणार आहे। यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, सचिव बाबूराव रानगे, दीपक जाधव, भूषण पाटील आदी उपस्थित होते।